चला शिवायचं झालं शाळेचा टाइम, आता आम्ही चाललोय शाळेत. शिवायला शाळेत चाललोय तर मी शूज घालतोय. सकाळची ही शाळेची गडबड बघून तुम्हाला वाटत असेल की हा नेहमीचा साधा दिवस आहे, पण तसं नाही. आजचा दिवस हा माझ्यासाठी स्पेशल आहे आणि खूप चॅलेंजिंग असणार आहे. मला माझ्या रूमची अरेंजमेंट बदलायची होती आणि रोज मी म्हणायचे आज करल, उद्या करल, आज करल, उद्या करल, पण फायनली आज मी हे काम पूर्ण करणारच आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. बाटली राहिली होती बघा शिवायची घरीच, पटपट आवर म्हणलं तर आवरत नाही. बाटली राहिली त्याची घरीच. आता झाला उशीर आहे ना, आता आली भरली शाळा. शिवायला सोडायला बघा शाळेत, आता मी चालले घरी. उशीर झाला होता त्याला. सर्वात आधी कपाट आणि टेबल शिफ्ट करायचं आहे. सारखं एकाच ठिकाणी तेच पाहून कंटाळा आला होता, त्यामुळे म्हटलं कपाट आणि टेबलला नवीन ठिकाणी शिफ्ट करावं. त्यासाठी ती जागा आणि भिंत स्वच्छ झाडून आणि पुसून घेतली, जेणेकरून नंतर जाड सामान हलवताना त्रास नको. झाडून व पुसून झाल्यानंतर आता सर्वात कठीण काम कपाट हलवणं. हे माझ्यासाठी खूप अवघड होतं, तरी पण हे काम मला करावंच लागेल. पहिल्यांदा कपाट सरकून अर्ध्यावर आणलं आणि आधी त्याला नीट झाडून साफ करून घेतलं. जुन्या जागेवर खूप धूळ साचली होती. मग कपाट नवीन जागेवर लावण्याआधी त्याची स्वच्छता केली आणि फायनली हे कपाट सरकून नवीन ठिकाणी लावून घेतले. कपाट आवरताना बघा मध्येच बाळाचे वाळलेले लंगोट दिसले, तर ते सुद्धा मी काढून घेतले. घरात असं आवरताना मल्टीटास्किंग काम करावंच लागतं बघा. कपाट लावून झाल्यावर त्याच्या आजूबाजूचा भाग सुद्धा लगेच साफ करून घेतला, जेणेकरून कामामध्ये नीटनेटकेपणा राहतो. आता टेबलाचा नंबर आहे, त्यावरचा पसारा खाली एका बाजूला ठेवला आणि नंतर त्यावरचं देवघर उचलून बाजूला ठेवलं एका साईडला. हे टेबल मला कपाटाच्या अगदी बाजूला ठेवायचं आहे, जेणेकरून एका बाजूला आपलं देवघर व्यवस्थित ठेवता येईल. जागा बदलल्यामुळे रूमला बघा एक वेगळाच लुक मिळाला आहे. टेबलावरचं मी उरलेलं सामान काढून घेतलं. लाकडी फर्निचर असल्यामुळं त्यावर काळे डाग पडले होते तेलाचे वगैरे, म्हणून टेबल सगळा मी घासून आणि पुसून अगदी चकाचक करून घेतला. स्वच्छ जागेवर देवारा ठेवला की मनालाही प्रसन्न वाटतं. तर बघा आता किती छान दिसते टेबलवर देवारा इथे नीट ठेवून घेतला. जेव्हा देवारा व्यवस्थित असतो आणि घर स्वच्छ असतं, घरातली एनर्जीच बदलून जाते, पूर्ण पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आता अजून एक काम बाकी होतं माझं, ते म्हणजे शिवांशचा मोठा पसारा, म्हणजे त्याची खेळणी कितीही आवरली तरी कमीच पडतात. त्याने खूप सारी खेळणी खेळून तोडून ठेवली होती बघा. त्यामुळे चांगली खेळणी आणि तुटलेली खेळणी वेगळं करून पिशवीत भरून घेतली. घरातला पसारा कमी झाला की आपोआपच घर आपलं मोठं दिसतं. एका बाजूचं बघा माझं आवरून झालं, आता दुसऱ्या बाजूचं पण झाडून घेते. रूम आता बऱ्यापैकी आवरली आहे. रूमचं काम संपलं आहे, पण माझं काम अजूनही संपलेलं नाही. पसारा बघा आवरायच्या अगोदर मी मशीनला कपडे लावले होते धुण्यासाठी. कपडे तर धुवून झाले, मशीनमधले कपडे काढून ते सुकवण्यासाठी टाकून घेते. ऊन जाण्याआधी कपडे वाळत घालण्याची पण घाई असतेच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई कशी करता ते कमेंट करून देखील सांगा. आणि जर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.